जनतेच्या समस्येच्या बातम्या। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका खेडच्या वतीने आज 26/12/2024 रोजी ठीक 12 वाजता शासकीय रेस्ट हाऊस खेड येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय दादासाहेब मर्चेंडे, तसेच जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रीतमजी रुके साहेब, या ठिकाणी खेड तालुका आरपीआयचे अध्यक्ष शंकरजी तांबे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय बालकृष्ण देवलेकर, उपाध्यक्ष सन्माननीय गोपीनाथ जाधव, उपाध्यक्ष सन्माननीय सकाराम सकपाल, जितेंद्रजी तांबे, गणेशजी शिर्के, दीपेंद्र जाधव, आरपी एलवे आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्ते, आरपीआय कार्यकर्ते, प्रशांतजी गमरे। विषय परभणी येथील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत आज बैठक घेण्यात आली। तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत आम्ही सदर दिनांक 31/12/2024 रोजी जाहीर मोर्चा व निषेध आंदोलन करणार आहोत। त्या संदर्भात पुढील माहिती सन्माननीय प्रीतमजी रुके साहेब हे आपणास देतील। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर आपण पाहिलं तर विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या बद्दल जी काय अवमानकारक दृष्ट्या काही मनोवादी मंडळी बाबासाहेबांच्या विचारावरती घात करत आहेत। नुकतीच घडलेली घटना परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची प्रतिकृती होती आणि या प्रतिकृतीचं एक मनोवादी विचारानं त्या ठिकाणी विटंबन केलं आणि त्या गोष्टीचा निषेधार्थ अखंड आंबेडकरी जनता ही परभणीमध्ये रस्त्यावरती आंदोलनाच्या दृष्टिकोनातून उतरली। अतिशय संयमानं हे आंदोलन केलं, परंतु त्या आंदोलनामध्ये आमचा एक भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये तो मृत्यू झालेला आहे। तर त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याला जी अमानुष मारहाण केली आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे, तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। त्याचप्रमाणे ही घटना घडते न घडते तोच भारतीय संसदेमध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्या बद्दल जे अवमानकारक उद्गार काढलेले आहेत आणि बाबासाहेबांचा अवमान केला आहे, अखंड भारतवासियांचा अवमान केला आहे, त्या घटनेच्या निषेधार्थ अखंड बौद्ध समाज, भीमानुयायी आणि भारतीय संविधानावरती प्रेम करणारी सारी मंडळी अमित शहा यांचा निषेध करत त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी ही भारत देशातल्या सर्व तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये होत आहे। आणि याच अनुषंगानं आपल्या खेड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांनी या गोष्टीचं तीव्र निदर्शनं केली आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा आणि त्याच्या मारेकऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी रेटून धरली जात आहे। आपल्या खेडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं 31/12/2024 रोजी या निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि त्या संदर्भानं आजच्या नियोजनाची बैठक आमच्या या रिपब्लिकन पक्षाचे हंगामी तालुका अध्यक्ष सन्माननीय शंकरजी तांबे साहेब आणि सर्व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, या बैठकीला उपस्थित आदरणीय दादासाहेब मर्चेंडे राज्य कार्यकारिणीचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समवेत यांचं या उद्याच्या निषेध मोर्चाचं नियोजन झालेलं आहे। मोर्चा अतिशय संयमानं हा रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करणारच आहेत, परंतु मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि आपल्या खेड तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, बहुजन वर्गातल्या सर्व संघटनांना आवाहन करतो
की बाबासाहेबांचा अवमान आणि आपल्या भारतीय संविधानाचा अवमान म्हणजे जिथल्या लोकशाहीचा अवमान होत असेल तर संपूर्ण समाजानं या उद्याच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याला न्याय मिळावा म्हणून आपण खऱ्या अर्थानं उपस्थित राहावं. त्याचबरोबर भारतीय संविधानाची जी प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीचं विटंबन करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि भारतीय संसदेमध्ये अमित शहा यांनी जे अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे तर त्यांनी भारतातल्या सर्व नागरिकांची जाहीर माफी मागण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या निषेध मोर्चामध्ये आपण सामील व्हावं अशा प्रकारचं सर्व आमच्या खेड तालुक्याच्या जनतेला मी आवाहन करतो. जय भीम, जय भारत.